जगातला सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख. सरासरी 30 वयोगटातल्या तरुणांसाठी पुढची 10 वर्ष अतिशय महत्त्वाची समजली जातात. म्हणूनच या वयोगटावर जास्तीत जास्त फोकस करून विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. तसं पाहिलं तर रोजगार निर्मितीसाठी सगळ्यांच्या नजरा या उद्योग क्षेत्राकडे लागून राहिल्या आहेत. कारण सर्वात जास्त रोजगार देण्याची क्षमता असणाऱ्या उद्योग क्षेत्रात नवे उद्योजक बनवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. आज आयटी क्षेत्र, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि तंत्र शिक्षणातून दरवर्षी लाखो तरुण बाहेर पडून नोकऱ्या मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. अशा तरुणांनी नोकऱ्या मागण्यासाठी आपले हात पुढे करण्यापेक्षा नोकऱ्या देण्यासाठी ते पुढे करावेत, अशा उदात्त हेतूनं भारतीय युवा शक्ती ट्रस्टनं तरुणांसाठी तुम्हीही उद्योजक बनू शकता अशी आश्वासक साथ घालत महत्त्वाचं व्यासपीठ मिळवून दिलंय. भारतीय युवा शक्ती ट्रस्टनं महाराष्ट्रात पुणे परिसरात जवळपास 1500 नवीन उद्योजकांची यशस्वीपणे मोठ बांधल्यानंतर नव्या विस्तारादरम्यान औरंगाबादवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. काम मागणारे हात तयार करण्यापेक्षा इतरांना काम देणारे हात तयार करावेत अशी संकल्पना भारतीय युवा शक्ती ट्रस्टची आहे आणि त्या माध्यमातूनच औरंगाबादमध्ये त्यांनी नवे उद्योजक तयार करण्यासाठी एक मोठा पूल बनून काम करण्याची तयारी सुरू केलेली आहे. उद्योग उभा करायचा असेल तर उद्योजकांना सगळ्यात मोठी गरज भासते ती आर्थिक क्षेत्राची. अशा वेळेला बँका अर्थपुरवठा करण्यासाठी बऱ्याचदा उद्योजकांना अडचणी येतात. तर BYSTच्या मार्फत कुठलंही तारण न देता बँकांकडनं अर्थपुरवठा करण्याची व्यवस्था झालेली आहे आणि या मोठ्या भूमिकेमुळेच आज तरुण उद्योजक अनेक तरुण उद्योग क्षेत्राकडे वळत आहेत. औरंगाबाद हे वेगवेगळ्या उद्योगांचं मोठं हब म्हणून जगभर ओळखलं जातं. औरंगाबादच्या विकासात मोठा वाटा उचलणाऱ्या बजाज ऑटो आणि त्यांचे मुख्य प्रतोद राहुल बजाज यांनी तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या मागे आपलं आर्थिक पाठबळ उभं करून पुढाकार घेतला आहे. जॉब सीकर्स बिकम जॉब क्रिएटर्स म्हणजे काय की जॉब न मागता आपण जॉब निर्माण करणारी व्यक्ती व्हावं, असं एक भारतीय युवा शक्ती ट्रस्टचा उद्देश आहे. तर आम्ही 2 पातळ्यांवर काम करतो इसेन्शियली. एक तर आम्ही फायनान्शियल असिस्टन्स त्यांना निर्माण करून देतो थ्रू द नॅशनलाइज बँक. ज्या काही पब्लिक सेक्टर बँक आहेत त्यांच्याबरोबर आमचं MOU आहे नॅशनल लेवलवर आणि आम्ही त्यांना 1 ते 50 लाखापर्यंत विनातारण विना जामीन अशा पद्धतीचं आर्थिक सहाय्य देतो. आणि दुसऱ्या पातळीवर सगळ्यात महत्त्वाचं जे काम BYST करते देश पातळीवर ते मेंटरिंगचं काम आहे. आणि आत्तापर्यंतच्या गेली 1991-92 नंतर आत्तापर्यंतच्या काळामध्ये जर बघितलं देश पातळीवर तर BYSTचा सक्सेस रेट हा 98% आहे. कारण जे लोक सक्सेसफुल झालेत किंवा ज्या लोकांनी छोट्या लोन साईजपासून सुरुवात केली ती लोक मिलिनियर आणि बिलिनियर झालेत. त्या लोकांनी काही हजारो लोकांना रोजगार दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून वेल्थ क्रिएशनचं काम मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये झालेलं आहे. तर सध्या आम्ही औरंगाबादमध्ये मराठवाडा रिजनमध्ये बजाज ऑटोच्या सहकार्यानं हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. आम्ही त्याला म्हणतो भारतीय युवा शक्ती ट्रस्ट बजाज ऑटो यूथ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम. ह्या माध्यमातून आम्ही आत्ता उद्योजकता विकासाचं काम हाती घेतलेलं आहे. उद्योजक ही समृद्ध समाजाची मोठी ठेव आहे. कारण एक उद्योजक अनेकांसाठी रोजगार देणारी यंत्रणा उभारू शकतो आणि म्हणूनच भारतीय युवा शक्ती ट्रस्टनं अतिशय तावून सुलाखून उद्योजक तयार करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मेंटॉर्स म्हणून निवडले आहेत. तरुणांसाठी उद्योजकांच्या कल्पनेपासून उद्योग उभारणीपर्यंत आणि त्यानंतर 2 वर्ष त्या उद्योगाच्या यशासाठी मेंटॉर्स महत्त्वाची मदत करतायत. सर्वप्रथम भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेला अतिशय महत्त्व आहे. आपण पाहतो की सुरुवातीला आईवडील हे आपले गुरु असतात, शाळा कॉलेजमधले टीचर्स हे आपले गुरु असतात. परंतु याच संकल्पनेवर व्यवसायामध्ये सुद्धा कोणीतरी गुरु असावा अशी धारणा ही आपण अंगीकारली भारतीय युवा शक्ती ट्रस्टनं आणि यशस्वीरित्या ती राबवून दाखवली. भारतीय युवा शक्ती ट्रस्टनं वेगवेगळ्या स्तरातले वेगवेगळ्या व्यवसायातले जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांना या ठिकाणी बोलवलं, पाचारण केलं. आम्ही सगळे, मी स्वतःसुद्धा मेंटोर आहे, आम्ही सगळे व्हॉलंटरीली या ठिकाणी काम करतो. त्या पर्टिक्युलर याला कॅन्डिडेटला व्यवसाय उभा करण्यासंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी करतो. एक त्याला जर ट्रेनिंग नसेल तर ट्रेनिंग देतो, मार्केटिंग कसं करायचं याबद्दल माहिती सांगतो,
त्यानंतर बाकीचा व्यवसाय उभा असताना सुद्धा तो कसा चालवावा, कशा पद्धतीनं कस्टमरशी वागणूक असावी, फायनान्सरशी कशी वागणूक असावी आपली, जो आपल्यावर उपकार करतो फायनान्स देऊन, त्या एजन्सीवर सुद्धा आपण कशा पद्धतीनं वागायला पाहिजे. कारण तुम्ही वेळेवर जर हप्ते फेडले तर बँक परत तुमच्या पाठीमागे लागते की घ्या आणखी तुमच्या एक्सपान्शन करता. तर अशा प्रकारे हे सगळं गायडन्स आम्ही त्या लोकांना देतो. व्यवसाय उभं राहिल्यानंतर सुद्धा काही वर्ष आम्ही त्यांच्याशी निरीक्षणामध्ये त्यांच्यासोबत राहतो, एक मित्र म्हणून राहतो आम्ही त्यांच्यासोबत. उद्योग उभारणी म्हणजे सामाजिक स्तर वाढवण्याचं काम. या उभारणीत बँकांचा वाटा महत्त्वाचा असतो. नवा उद्योग म्हणजे बँकांसाठी अर्थपुरवठ्याच्या बाबतीत मोठी डोकेदुखी असते. पण भारतीय युवा शक्ती ट्रस्टनं बँकांचा विश्वास कमावल्यामुळे आज विनातारण कर्ज देणं बँकांना शक्य होत आहे. BYST बाबतीत जर बोलायचं झालं तर BYST गेले वर्षभरापूर्वी औरंगाबाद इमर्जिंग आलेली आहे. बेसिक BYSTचा जो रोल आहे, ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी अंडरस्टँडिंग झालं की एक्झॅक्टली BYST करते काय, त्याच्या काय नवीन इंटरप्रिनरशिप येत आहेत, नवीन इंडस्ट्री येत आहेत, छोटे छोटे लोक स्वतः उद्योजक बनायच्या तयारीमध्ये आहेत. या लोकांना जो प्लॅटफॉर्म आहे, जो टेक्निकल नो हवा आहे, याचं ते प्लॅटफॉर्म तयार करून देत आहेत. पण बेसिकली काय होतं, नुसता प्लॅटफॉर्म तयार झाला, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाले तर त्या माणसाची प्रगती होत नाही आहे. ते पुढे जायचं असेल तर त्याला आर्थिक पाठबळ जास्त गरजेचं आहे. आणि बिंग अ लीड पॉवर ऑफ दिस 2 डिस्ट्रिक्ट, आमचं एक प्राईम कर्तव्य होतं की औरंगाबादमध्ये ज्या काही इमर्सिंग इंडस्ट्रीज येत आहेत, छोटे छोटे उद्योग येत आहेत, त्यांना पाठबळ देणं हे आमचं प्राईम उद्देश आहे. याच्यामध्ये आम्ही BYST बरोबर का काम करतो, त्याचा बेसिक उद्देश असा आहे, ज्यावेळेस आम्ही कुठली इंडस्ट्री करतो, प्रपोजल्स करतो, त्याचा जो ग्रासरूटला जाऊन पाहणं गरजेचं आहे, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट करणं गरजेचं आहे आणि त्या माणसामध्ये इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचं स्किल तयार करणं हा बेसिक उद्देश BYSTचा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांचे बरेचसे प्रपोजल ॲनालिसिस केले त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की आम्ही जे प्रोसेसिंग करतो आहे त्याच धर्तीवरती BYSTसुद्धा प्रोसेसिंग करते प्रपोजल. त्याच्यामध्ये आम्हाला कुठं असं त्यांचा लॅकवाना सापडला नाही. आणि म्हणून आम्ही एक डिसाईड केलं की आमच्या बँक ऑफ महाराष्ट्रानं पण त्यांच्यावर टायप करून असं डिसाईड केलं की आपण यांच्यावर काम करायला हरकत नाही. औरंगाबाद इतकं चांगलं पोटेन्शियल आहे, परंतु आजपर्यंत ते पोटेन्शियल एक्सप्लॉईट झालेलं नाही आहे. आणि ते पोटेन्शियल एक्सप्लॉईट करण्यासाठी BYST अधिक बँक ऑफ महाराष्ट्र हा दोन्ही साथीनं काम करणार आहेत. यामध्ये इंटरप्रिनरशिप जे म्हणतो आपण, मराठवाड्याच्या लोकांमध्ये बऱ्यापैकी ते स्किल आहे, त्याची जाण आहे. MSCमध्ये छोटे उद्योजक आहेत, 1 लाखापासून 5 कोटीपर्यंतचे उद्योजक आहेत. हेच खरं आता येणाऱ्या इंडस्ट्रीचं बॅकबोन राहणार आहे. आणि या दृष्टीनं बँक ऑफ महाराष्ट्र आणि BYST दोन्ही औरंगाबादसाठी प्लस जालना या दोन्ही डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही एक उद्योजक तयार करण्यासाठी एक कमिशन म्हणून काम करणार आहोत. औरंगाबादचा औद्योगिक विस्तार हा गेल्या काही दशकातला जागतिक पातळीवरचा सर्वात चांगला विस्तार समजला जातो. उद्योगासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ ही चांगल्या उद्योगांसाठी नेहमीच एक समस्या समजली जाते. मात्र उद्योग आणि कुशल मनुष्यबळ यांची सांगड शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन घातल्यामुळेच अनेक मर्यादांवर मात करत औरंगाबादचं औद्योगिक क्षेत्र झपाट्यानं पुढे जात आहे. अभी छोटे एंटरप्रेन्योर्स को अगर हम बात करते हैं, उनको सपोर्ट करने की बात करते हैं, तो उनको सपोर्ट करने के लिए हमारे पास अभी भारतीय युवा शक्ति ट्रस्ट, जो एक बहुत पुराना ट्रस्ट है, फाउंडेड बाय GRD टाटा, और उसका सेंटर अभी रिसेंटली औरंगाबाद में शुरू हुआ है. और इस यूनिक प्लेटफॉर्म फॉर एंटरप्रेन्योर्स, उसमें अगर 1 लाख से 50 लाख तक का आपको कैपिटल आपका बिजनेस खड़ा करने को लगता है, या उसको फर्दर एक्सपेंशन करने के लिए आपको पैसा लगता है, तो वो विदाउट कोलैटरल ऑन वेरी कम्पिटिटिव रेट ऑफ इंटरेस्ट, और दैट टू फ्रॉम नेशनलाइज्ड बैंक, ये माध्यम से उस एंटरप्रेन्योर को वो पैसा मिल सकता है उसके माध्यम से. और ये सिर्फ बात यहाँ तक ही ख़त्म नहीं होती है कि आपने उसको स्क्रूटनी करना है, उसका टेक्निकल असेसमेंट करना है, उसकी बाकी उसको बिफोर रिकमेंडिंग टू द बैंक उसका बाकी असेसमेंट करके उसको पैसा दिलाना, यहाँ तक नहीं है. उसका कंप्लीट हैंड होल्डिंग है. तो इस प्रोसेस में उसको मेंटर आइडेंटिफाई करके देना और उस मेंटर के माध्यम से उसको गाइड करना, और ताकि वो अपने बिजनेस को और ग्रो कर पाए. उद्योग उभारणी म्हणजे अडथळ्यांची स्पर्धाच जणू. त्यामुळेच भारतीय युवा शक्ती ट्रस्टनं प्रत्येक टप्प्यावर उद्योजकांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची यंत्रणा उभारल्यामुळे प्रत्येक समस्येवर यशस्वीपणे तोडगा निघून उद्योग वाढीसाठी मोठा हातभार लागतोय. बेस्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस काय की एखादा गोष्ट प्रोड्यूस करायला काय करायला पाहिजे, व्हॉट इज द बेस्ट वे टू प्रोड्यूस इट, आणि ते करत असताना कुठले पॅरामीटर्सवरती त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की ज्याच्यातनं त्याला त्याचे बेनिफिट्स हे त्याला रेग्युलरली दिसत राहतील.
अदरवाईज टेंडन्सी अशी असते स्पेशली टेक्नोक्रॅटची की ते टेक्निकली प्रोडक्ट डेव्हलप करतात, परंतु त्यांना कमर्शियल आस्पेक्ट त्याच्यातला बऱ्याच वेळेला कळत नाही, आणि तो कमर्शियल आस्पेक्ट हा लक्षात नाही आला तर मग तो कुठेतरी गोत्यात येण्याची पॉसिबिलिटी असते. तर आमच्या चॅप्टरच्या माध्यमातून आम्ही बिझनेसचे सगळे पॅरामीटर्स म्हणजे ऑल द फंक्शन्स म्हणजे तुमचं HR, ॲडमिन, पर्सनल, लिगल कम्प्लायन्स त्याचा सगळा, फिनान्शियल डिसिप्लिन, त्याच्या प्रोडक्टवरचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं प्रोडक्शनवरचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं मार्केटिंगवरचं कॉन्सन्ट्रेशन, हा सगळा पोर्टफोलिओ ज्याला म्हणता येईल आपल्याला बिझनेसचा, असा सगळं आपण त्याला मॅपिंग करून त्याला मदत या मेंटरिंगच्या थ्रू करणार आहे आपण. नवीन उद्योजकांना पैशांचा आधार हा सर्वात महत्त्वाचा समजला जातो. उद्योग वाढीचा मोठा फायदा बँकांना होत असतो. भारतीय युवा शक्ती ट्रस्टनं उद्योगांच्या सर्व समस्या स्वतः सोडवण्याची भूमिका बँकांसाठी खूप मोठा दिलासा देणारी बाब आहे. लोन फायलिंग आहे ती टोटली तुमच्याकडनं क्लिअर ओके होऊन येते, कारण तेवढा वेळ आम्हाला फाईल बघण्याकरता इथे नसतो. दुसरी गोष्ट फाईल म्हणजे ओके झाल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग हे ते पूर्ण UIST कडनं म्हणजे सहकार्य मिळते. त्याच्यामुळे आम्हाला ती केस म्हणजे एक इझी वेवरती हँडल केली. मेन म्हणजे हे आहे की कस्टमरला तुम्ही पूर्ण म्हणजे UIST कडनं सर्च होऊन जातो आणि बँकेला ती मदत मिळते सर्चबद्दल, आणि रिकव्हरीबद्दल सुद्धा मदत मिळते UIST कडनं. मेन गोष्ट म्हणजे रिकव्हरी हा पार्ट आवश्यक असतो बँकेला. त्याच्यात UIST कडनं रिकव्हरी करता जे मॉनिटरिंग होतात त्याच्यामुळे ते आम्हाला थोडंसं म्हणजे इझी. 1000 उद्योजक निर्माण करण्याचं एक सर्वसाधारण आमचं टार्गेट आहे, आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्वसाधारणपणे 24,000 करोडचं एक वेल्थ क्रिएशन करण्याचं आमचं टार्गेट असून 10,000 एम्प्लॉयमेंट क्रिएशन आम्हाला करण्याचं एक टार्गेट आम्ही सेट करून घेतलेलं आहे.